तर प्रत्येक गोष्ट आपण मनावरती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये फरक पडत जातो किंवा निश्चितच फरक पडतो. परंतु ती गोष्ट आपण मनावरती घ्यायला पाहिजे आणि मनावरती घ्यायला आपण बऱ्याच वेळेला ज्या वेळेला स्वतः मनावरती घेतो, त्यावेळेला एखादी गोष्ट ताबडतोब काय होते पहा, आपण ती हस्तगत करू शकतो किंवा ती मिळवू शकतो. परंतु आत्ताची दुनिया कशी झालेली आहे, की बरेच जण दुसऱ्यांच्या वरती म्हणजे दुसऱ्यांनी प्रेरणा द्यायला पाहिजे, दुसऱ्यांनी काहीतरी सांगायला पाहिजे आणि मग ते आपण मनावरती घेत असतो. जणू काही आपण एक मेंढराच्या पद्धतीनं झालेलो आहोत. आता पहा, ज्यावेळेला आपण मनाचा विचार करतो, बऱ्याच वेळेला मी सांगितलं, की आपण पहा, आपल्याकडे अनेक प्रकारचे ऑर्गन्स आहेत, ते आपण सगळे ऑर्गन्स दाखवू शकतो. परंतु मन मात्र आपण दाखवू शकत नाही. परंतु मन नावाचं ऑर्गन किंवा मन नावाची काहीतरी एक शक्ती किंवा मन नावाचं काहीतरी एक रसायन असेल, तर ते रसायन आपल्या शरीरामध्ये काम करत असतंय आणि त्याची जी प्रगती आहे, त्याचा जो वेग आहे, तो वेग इतर सर्व गोष्टींच्या पेक्षा देखील अधिक वेगवान आहे. तुम्ही आता इथं बसला असाल, काही जण लेक्चर ऐकत असतील, काही जण इकडं-तिकडं असेल, काही जणांचं मन लेक्चरमध्ये असणार आहे, काही जणांचं मन आपण काय करायचं आहे, काही जणांचं मन मुंबईमध्ये गेलं असेल, काही जणांचं मन इराण, इराकमध्ये गेलं असेल आणि परत आलं असेल, कसं होणार, काय होणार? काही लोकांचं मन पेट्रोल पंपावरती गेलं असेल. पेट्रोल पेट्रोल पंपावरती गेला असेल आणि पेट्रोल पंपावरती लागलेल्या अनेक ज्या रांगा आहेत, त्या रांगांच्या मध्ये असेल. आता हे जे मन आहे, हे मन पहा, ह्याच्यामध्ये आपण एक आणि दुसरं सबकॉन्शियस माइंड आपण म्हणतो. त्याला मराठीमध्ये चेतन मन आणि अचेतन मन असं म्हणतात. आता जे कॉन्शियस माइंड आहे, ते मन फक्त आपलं 10% काम करतं. तुम्ही त्याला कुठली पण सूचना द्या, ती सूचना दिल्यानंतर ते बरोबर आहे काय चुकीचं आहे अशा गोष्टी ते पाहत असतं. परंतु जे अनकॉन्शियस माइंड आहे, म्हणजे सबकॉन्शियस माइंड आहे, हे सबकॉन्शियस माइंड मात्र आपलं 90% काम करत असतंय आणि तुम्ही त्याला कशीही सूचना द्या, ते बरोबर आहे, काय चुकीचं आहे, वाईट आहे, काय चांगलं आहे, हे ते बघत नाही. ते त्या पद्धतीनं काम करत असते. आता उदाहरणार्थ पहा, माझा गुडघा दुखायला लागलाय, असं मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला जर सांगितलं, तर काय होणार आहे पहा, माझा गुडघा दुखायच लागला. सबकॉन्शियस माइंड त्याच्यावरती त्या पद्धतीने काम करतं. मग आपणाला काय करायचं आहे, माझा गुडघा दुखाय दुखत नाही किंवा माझा मुलगा काल 100% दुखत होता, आज 90% दुखायला लागलाय, आज 80% दुखायला लागलाय. अशा प्रकारच्या सूचना जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला दिला, तर सबकॉन्शियस माइंड तशा पद्धतीनं ते काम करत असते. आणि जर तुम्ही निगेटिव्ह सांगितला, तर निगेटिव्ह पद्धतीनंच त्या सगळ्या गोष्टी काम करत असतंय. कारण 10% काम हे चेतन मन करत असतंय आणि 90% काम हे अचेतन मन करत असतंय. मग या अचेतन मनाला तुम्ही कोणत्या पद्धतीनं हाताळा, जर चांगल्या पद्धतीनं हाताळला, चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये असताना पॉझिटिव्ह एनर्जी असताना जर तुम्ही हाताळला, तर काय होणार आहे पहा, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत. आपण मागं पाहिले पहा, जर एखाद्या आजारातून मुक्त व्हायचं असेल, ही थोतांड कल्पना नव्हे, एखाद्या आजारातून मुक्त व्हायचं असेल, तर अनेक डॉक्टरांनी, अनेक शास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून ठेवलेलं आहे, की जर तुम्ही सतत तुमच्या मनाला सांगायला लागला, मी अतिशय सुखी आहे, मी अतिशय समृद्धी आहे, माझ्याकडे पैसे भरपूर येत आहे, माझं आरोग्य अतिशय चांगलं आहे आणि मी एक अतिशय चांगला नागरिक आहे.
अशा जर सूचना वारंवार तुम्ही तुमच्या अचेतन मनाला देत असाल तर ते अचेतन मन त्या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये काम करत असतंय आणि ते काय चेतन मनासारखं त्याच्याकडे खूप वाईट असं बनवू शकत नाही. कारण अचेतन मनाचं काम काय आहे पहा, जी काही आज्ञा तुम्ही दिलेली आहे ती आज्ञा प्रामाणिकपणानं ते पाळत असते आणि त्या आज्ञेमध्ये चांगल्या पद्धतीनं अनेक गोष्टींचा समावेश करत असते. हे आहे आपलं अचेतन मन. चेतन मन आपलं थकतं. तुम्ही 7 तास काम केला, 8 तास काम केला, 12 तास काम केला, चेतन मन तुमचं थकतं. परंतु अचेतन मन काय आहे? 24 hours, 7 days, 10 months, years and years. म्हणजे अचेतन मात्र हे 24 तास, 7 आठवडे, महिनाभर, वर्षभर, वर्षानुवर्ष ते मात्र कंटिन्युटी काम करत असतंय आणि ते कायम जागृत असतं. आता हे जागृत असतंय त्यामुळंच आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या वरती ते काय करत असते पहा, एक पद्धतीनं विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही जशी आज्ञा द्याल, तुम्ही आता आज्ञा दिला मला आता पाणी प्यायचं आहे, ताबडतोब ते मन काय म्हणणार, हे पी पाणी. आता 2-3 दिवसापूर्वीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो पहा. कालपासूनच आपण आपल्या मनाला असं ठरवायचं, जे काही चाललेलं आहे ते योग्य चाललेलं आहे. जे काही चाललेलं आहे ते बरोबर आहे. कारण काही गोष्टीमध्ये तुम्ही आणि मी काहीच बदल करू शकत नाही. मग अशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करायच्या. त्याच्यावरती खोलवर विचार करून मनाला डिस्टर्ब करून घ्यायचं. आणि अलीकडे काय झालेलं आहे, आपण मनाला सतत डिस्टर्ब करत असतो नाही त्या गोष्टीमध्ये. साधं उदाहरण पहा, कलेक्टर साहेबांनी काल सांगितलं पेट्रोल भरपूर आपल्याकडे आहे, तुम्ही काही करू नका, परंतु लोकांनी मात्र रात्रभर दिवसभर त्या पेट्रोलच्या ह्याच्यावरती सगळ्यांची गर्दी आहे. हे काय आहे? कारण त्यांचं मन त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही. कसं कंट्रोल मध्ये नाही पहा, माझ्यावर उदाहरण सांगतो की मला परवा दिवशी रात्री 2-3 जणांचा फोन आला, सर पेट्रोल संपणार आहे आणि जसं असाल तसं जाऊन तुम्ही पेट्रोल टाका. मी म्हटलं असं तर झालं तर होऊ दे, झालं तर आपल्याला त्याच्यातनं पॉझिटिव्ह आपण अर्थ काढायचा, बरं झालं आपल्याला पेट्रोल नाही ना, निवांत राहता येईल असं आपण अर्थ काढायचा. परंतु काल सकाळी मी इंचलकरंजीमध्ये गेल्यानंतर सगळे पेट्रोल पंप असे रिकामे होते. कुठल्याच पेट्रोल पंपावरती म्हणजे आपण काय केलेलं आहे, त्या काही लोक नुसता सांगतात हे कर ते कर असं कर तसं कर, परंतु आपण मात्र आपल्या मनाला काय करायचं आहे पहा, जे मन आहे, आता हे जे मन आहे ना, हे मन जर 24 तास काम करत असेल तर ह्या 24 तास काम करणाऱ्या मनामध्ये पहा, मन कोणत्या पद्धतीनं कार्य करत असतंय, जसं तुम्ही आज्ञा द्याल त्या पद्धतीनं ते कार्य करत असत. आता आज्ञा पहा, आपलं जे अचेतन मन आहे हे मन काय आहे, तुमची जी भावना आहे त्या भावनाची एक प्रकारची बैठक आहे. आता बैठक म्हटल्यानंतर पहा, जर तुम्ही चांगल्या लोकांच्या, सत्संग असणाऱ्या लोकांच्या मध्ये विचारामध्ये बसला तर तुम्ही संतवाणी ते बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. एखाद्या राजकारणी लोकांच्या तुम्ही जर बसला तर राजकारणाविषयी असणारी माहिती तुम्हाला ते सांगू शकेल. परंतु बऱ्याच वेळेला आपण ज्या आपल्या भावना आहेत त्या भावना कोणत्या पद्धतीनं आपण एक्सप्रेस करतो, आपण अलीकडच्या काळामध्ये कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद देत नाही, रिॲक्ट करतो आपण. रिॲक्ट रिॲक्ट म्हणजे ताबडतोब आपण काय करतो पहा, हे असं होणार नाही. म्हणजे रिॲक्शन आपली वाढलेली आहे, प्रतिसाद वाढलेला नाही आहे. आपण त्या पद्धतीनं ज्या वेळेला ही एक भावनांची बैठक आहे. आता भावनांची बैठक म्हणजे काय पहा, मन, बऱ्याच जणांचं मन डिस्टोर्ड असतं, बऱ्याच जणांचं मन सेन्सिटिव्ह असतं.
आणि बऱ्याच जणांचं मन आपण हळवं म्हणतो पहा. रस्त्यातून जाताना एखादा ऍक्सिडेंट आपण बघितला तर लगे आपण पाल चुकल्यासारखं चुक असं करतो. त्याचा अर्थ काय आहे? आपल्याला संवेदना झालेली आहे. म्हणजे आपली ही भावनांची जी बैठक आहे ती बैठक कुठे जाते? आताच ऍडव्होकेट सरांनी सांगितलं पहा की मी शेवटपर्यंत ही 87 फॅमिली सोडणार. ह्या फॅमिलीमध्ये आलेले लोक ज्यांचे विचार, ज्यांच्या भावनांची बैठक या 87 बरोबर जुळलेली आहे, ते जगाच्या पाठीवरती कुठेही गेले तर 87 फॅमिली सोडणार नाहीत. का सोडणार नाहीत? कारण यांच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवल्या तर एक आत्मीयता निर्माण झाली. आणि आत्मीयता कुणाच्या मध्ये निर्माण होते? जी व्यक्ती एकमेकाची काळजी घेत असते, जी व्यक्ती एकमेकांना मानसिक आधार देत असते. मग मानसिक आधार तो जवळ पाठीवरती हात ठेवून दिलेला असू दे किंवा तो मानसिक आधार एका फोनच्या द्वारे असणार असू दे किंवा तोच मानसिक आधार सकाळच्या वेळेला आपल्याला प्रेरणा देणार असतो. ही मनाची दृढ संकल्पना. कारण मनानं जर आपण खंबीर व्हायचं असेल तर अशा लोक आपल्या अवतीभोवती असायला पाहिजे. कारण मनामध्ये जर चांगला विचार तुमच्या आला आणि तो दिवसभर विचाराला जर तुम्ही सतत सांगत राहिला, मी अतिशय आनंदी आहे, मी खूप भाग्यवान आहे. देवळात जाऊन आपण असं म्हणतो बघा कायम देवाला, माझं हे दुखायला लागले, माझं ते दुखायला लागले, मला हे कर ते कर असं कर. असं म्हणण्याच्या ऐवजी देवळात गेल्यानंतर आपण तुम्ही म्हणा ना, मी अतिशय भाग्यवान आहे आणि माझ्यासारख्या एका व्यक्तीला तुम्ही चांगल्या पद्धतीनं या जगामध्ये जगण्याची मुभा देत आहात किंवा जगण्यासाठी प्रवृत्त केला असाल, थँक्यू म्हणा. त्याच्याकडे रडगाणं आपलं जे रडगाणं आहे ते रडगाणं आपण त्याच्या पुढे सांगत बसायचं नाही. तुम्ही आताच्या काळामध्ये जर रडगाणं सांगत बसायला लागला तर दुसरी काही लोक म्हणतो मी, आपल्या फॅमिलीमध्ये ना, आपल्या फॅमिलीमध्ये लोक तुम्हाला चांगल्या मार्गापर्यंत वाट देऊन दाखवतात. डायबेटीसची लोक शेटे सरांच्या बाबतीत म्हणतात, शेटे सर हे कसले डॉक्टर व्हायला पाहिजे होते? सुपर डॉक्टर व्हायला पाहिजे होते. कारण का? अतिशय चांगल्या पद्धतीनं का होतं मुळावरती ते सांगत असतात. तसं आपल्या मनाला आपण सतत जर चांगले विचार देत असतो तर आपण चांगले होणार. कारण अचेतन मन त्याच्यामध्ये एकदा जर त्यानं कल्पना स्वीकारली, आता कल्पना स्वीकारायच्या बाबतीत एक्सपिरियन्स सांगतो मी. प्रसादपाटील फॅमिली डॉक्टर आमचे, ताईने पण उल्लेख केला पहा. माझ्या घरामध्ये माझ्या थोरला भावाला डायबिटीस एक्सपायर, 2 नंबरचा भाऊला डायबिटीस, त्याचा पाय काढला, मामाला डायबिटीस, मावशीला डायबिटीस आणि भाऊजीला डायबिटीस. मी कधी गेलो तर डायबिटीस वरती इतकं आमचं त्यांच्यामध्ये म्हणजे लेक्चर व्हायचं की आमचा अर्धा तास त्याच्यावरतीच असायचा. आणि मी सतत म्हणायचं सगळे आजार म्हणजे डॉक्टर, कारण हे सगळं बघितल्यानंतर डायबिटीस होऊ नये. परंतु जसं मी माझ्या अचेतन मनाला सांगत होतो तसंच तो डायबिटीस मला गाठला. परंतु 2 महिन्यामध्ये मी तो रिकव्हर केला. कारण का? आपण त्या सगळ्या गोष्टी मनावरती घेतल्या. तसं आपण चांगल्या गोष्टीच्या सूचना जर आपल्या अचेतन मनाला देत राहिलो तर निश्चितच 100% हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यावरती अनेक लोकांनी प्रयोग करून हे सिद्ध केलेलं आहे की आपण ह्या अचेतन मनाला कसं हँडल करतो त्याच्यावरती आपल्या बऱ्याच अवलंबून असतात. कारण अचेतन मन हा तुमचा विचार स्वीकारायला लावते. रात्री झोपताना नुसतं म्हटलं मी जगातील सर्वात सुखी माणूस आहे, माझं आरोग्य अतिशय चांगलं आहे, मी भाग्यवान आहे, असं जरी म्हटलं आणि झोपला तरी देखील आपण निरोगी होऊ शकतो. आणि आपण पण सतत सांगायला पाहिजे असं. दुसऱ्या बाजूला पहा, आरोग्य असेल, सुख असेल, शांती असेल, समाधान असेल, हे आपल्याला खेचून आणतं. कोण खेचून आणतं? अचेतन मन खेचून आणतं. मी फार समाधानी आहे, मी फार सुखी आहे,
मी फार आनंदी आहे, माझं आरोग्य अतिशय चांगलं आहे. मग ह्या गोष्टी आपण असं जर म्हणत थांबलो तर व्यवस्थितपणे आपण कोणत्याही आजारावरती काय करू शकतो पहा, मात करू शकतो. कारण अचेतन मनावरती पहा, आपणाला माहित आहे हिप्नॉटिझम करतात आणि हिप्नॉटिझम करून आपणाला काय करतात पहा, संमोहन केलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं तू हिटलर आहेस, तू नेपोलियन बोनापार्ट आहेस, तू एक मांजर आहेस, तू हत्ती आहेस, तू पुढारी आहेस, असं म्हटल्यानंतर आपलं मन लगेच जागृत होऊन तशा पद्धतीच्या सगळ्या कृती करत असतंय. हुबेहूब आपण तसं वागत असतो. म्हणजेच अचेतन मन किती स्ट्रॉंग आहे. ताबडतोब तुमच्यावरती तुमच्यात सगळे बदल होतात आणि तुम्ही त्या पद्धतीनं वागू शकता आणि त्याच मनामध्ये आपल्याला दोन प्रकार करता येतील. ते वस्तुनिष्ठ मन आहे आणि दुसरं व्यक्तिनिष्ठ मन. आता हे जे वस्तुनिष्ठ मन आहे, हे वस्तुनिष्ठ मन कोणतं आहे? चेतन मन आहे. आणि ह्या चेतन मनामध्ये पहा, ज्या बाह्य अनेक गोष्टी होत असतात, त्या सगळ्या बाह्य गोष्टींची जाणीव आपल्याला होत असते. मग ते काय असेल पहा, मग आपण नाकानं श्वास घेतो किंवा वास घेतो, जिभेनं चव घेतो, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण डोळ्यानं पाहत असतो, कानानं ऐकत असतो, त्वचानं सेन्सिटिव्हिटी करत असतो. हे सगळे आपल्याला जाणीव होत असतात. हे बाह्य आहे. आणि ह्याचा आपण काही वेळेला बऱ्याच वेळेला आपण चेतन मनाचा तर्क करतो. दुसऱ्या बाजूला जे व्यक्तिगत मन आहे, ते व्यक्तिगत मन म्हणजे कोणतं? अचेतन मन आहे. आणि हे अचेतन मन काय करतंय? डोळ्यानं कोणतीही गोष्ट पाहू शकत नाही. जरी डोळ्यानं ते पाहू शकत नसलं तरी देखील पहा, तुमच्या मनाच्या मध्ये आपण कोणता एखादा जरी आजार असेल किंवा आपण दीर्घ सेशन असतो, त्यावेळेला आपण शांत बसून फक्त मनानं ठरवलं, माझ्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होत आहेत. जसं आपण सकाळी अफर्मेशन करतो पहा, आणि हे बदल अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहेत आणि सावकाशपणानं मी अनारोग्याकडून आरोग्याकडे जात आहे आणि आरोग्य माझ्या हातामध्ये येत आहे. चांगल्या पद्धतीचं आरोग्य मी आता जगत आहे. कारण ह्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर ह्या गोष्टी अचेतन मनामध्ये होऊ शकतात. कारण जे चेतन मन आहे ना, ते चेतन मन म्हणजे काय आहे? दारावरचा चौकीदार आहे. कुणाला आत सोडायचं, कुणाला बाहेर सोडायचं, हे ते ठरवत असतं. परंतु एकदा का एखादा तुम्ही आत सोडला चुकीचा विचार, मग ते अचेतन मन त्याच्यावरती काम करायला सुरुवात करते की नाही. ते थांबत नाही. कारण त्याच्याकडे कसं आहे, आत आलं ना काम सुरू. मग आत येत असताना चेतन मनानं काय करायला पाहिजे? पॉझिटिव्ह विचार द्यायला पाहिजे. आता पॉझिटिव्ह विचार देत असताना पहा, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो बा, हे करू नकोस, ते करू नकोस, तुला अपयश येईल, तुला संधी मिळणार नाही, तू पूर्णपणे चुकीचा आहेस, त्याच्यानंतर ह्याचा काय उपयोग आहे, त्याच्यानंतर जगाचं सत्यानाश होणार आहे, या सगळ्या गोष्टी. अलीकडच्या काळामध्ये तर आपण काय ऐकत आहे, 4 दिवस झालं पहा, नुसतं आपण बऱ्याच गोष्टी ह्या पद्धतीच्या ऐकत आहोत. म्हणजे बंबारमेंट असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, जगाचं शेवट जवळ आलेलं आहे, ह्या गोष्टी. मग ह्या ज्या गोष्टी अचेतन मनातनं एकदा चेतन मनातनं आत गेल्या की अचेतन मन त्याच्यावरती काम करावं लागतंय. त्याच्या समोर वाईट चांगलं काही नाही. मग सोडत असतानाच आपण आत काय करायचंय? चेतन मनाच्या द्वारे चौकीदार आत सोडत असतानाच आपण चांगला शुद्ध विचाराचा आत सोडायला पाहिजे. कारण चुकीच्या सूचनेपासून अचेतन मनाला आपण काय करायला पाहिजे पहा, वाचवायला पाहिजे. त्याच्यामध्ये आत जाणारे जे विचार आहेत ते चांगले असायला पाहिजे. दोन एक्सपिरियन्स आपण ऐकले आणि दोन एक्सपिरियन्स मध्ये आपल्याला चांगले विचार काय आहेत? आपण जर चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये असलो, शतायुषी फॅमिली सारख्याच्या सानिध्यामध्ये असलो, तर जे विचार आहेत ते चांगले विचार आपल्या आतमध्ये जातील आणि अचेतन मन त्याच्यावरती काम करेल. उदाहरणार्थ मी ठरवलं वजन कमी करायचं. तुम्ही वजन कमी करायचं दिवसातून 7-8 वेळा जरी म्हटला
तर आपोआप तुम्ही वजन कमी होणार. कारण तुमच्यामध्ये शरीरामध्ये असणारे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स काय म्हणणार, वजन कमी करायचंय ना, मग काय काय खायचं, कसं कसं पाळायचं, कोणत्या गोष्टीवरती आपण विचार करायचं, हे आपल्याला सांगितलं जाईल. आणि गोळ्या बंद करायच्या आहेत ना, मला हा आजारापासून मुक्त व्हायचंय ना, मग तो आजार कशामुळे झाला आणि तो होऊ नये याच्यासाठी आपण अचेतन मनाला सूचना देतात. मग म्हणूनच पहिल्यांदा चेतन मनाच्या दरवाज्यातून जात असताना जे विचार आहेत ते विचार चांगले आपण आत सोडायला पाहिजे. आणि विचार चांगले आत सोडले की आपोआपच अचेतन मन त्याच्यावरती काम करू शकेल. नाहीतर आत्ताच्या काळामध्ये पहा, टीव्ही उघडला, मग युद्ध असेल, वर्तमानपत्र काढला तर अनेक गोष्टी असतील. त्यामुळे त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. त्याच्यामुळे चिंता, काळजी ह्या सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपण, तुम्ही आणि मी काय थांबवू शकत नाही. तो एक भाग आहे, तो आपण सोडून द्यायला पाहिजे. आणि कसं वागायला पाहिजे, चांगला विचार, युद्ध होत आहे ना, होऊ दे, ते चाललेलं आहे. जगाचं शेवट होईल काय होईल ते आपल्याला काय माहित नाही, परंतु आज माझं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जात आहे ना, आपण भविष्याचा विचार करण्यापेक्षा आत्ताचा विचार करूया. आणि तोच विचार करत असताना जे चांगले विचार आहेत ते चांगले विचार जे आपलं चेतन मन चौकीदार सारखं काम करावे ना, त्या चेतन मनातून आत सोडायचे. आणि जे वाईट विचार आहेत ते वाईट विचार तिथंच थांबवायचे. आणि एकदा का तुमचे चांगले विचार तुमच्या आत आपल्या अचेतन मनाकडे गेले तर निश्चितच अचेतन मन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून आपण सर्वजण व्याधीमुक्त तर होऊ, परंतु आजूबाजूच्या लोकांच्या अचेतन मनाचा देखील आपण त्यांना देखील व्याधीमुक्त करण्याचा प्रयत्न निश्चितच आपण करू. आणि त्याच्यासाठी आपण मनाला जोपासायला पाहिजे. मनाला जो खुराक द्यायचा आहे, जसे शरीराला आपण चांगलं मस्तपैकी जेवण देत आहोत किंवा ह्या सगळ्या गोष्टी देत आहोत, तसं मनाला आपण मॉर्निंग मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल किंवा अनेक चांगले विचार आपण ऐकत असतो. हे सगळे विचार म्हणजे एक प्रकारे अचेतन मनाचं खाद्यच आहे. आणि ते खाद्य देखील महत्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपण पुढं चांगला एखादा विचार समोर दुसऱ्या ठेवू शकत नाही. आणि त्याच्याशिवाय चांगल्या पद्धतीनं आपण जीवन जगू शकत नाही. त्यामुळं परत एकदा आपण दररोज जसं थँक्स गॉड म्हणतो, तसं थँक्स आपण मॉर्निंग फेलिस्टेशन म्हणायला पाहिजे. आणि थँक्स हू ऑल्सो गिव्ह द एक्सपिरियन्स, किंवा की जे लोक एक्सपिरियन्स सांगतात त्यांना देखील आपण थँक्स म्हणायला पाहिजे. कारण ते एकदा क्लिक होऊन आपल्या अचेतन मनाकडे गेले की माझं वजन, त्यांचं वजन कमी झालं, माझं वजन कमी होणार, त्यांच्या गोळ्या कमी झाल्या, माझ्या गोळ्या कमी होणार, त्यांना भीती वाटत होती, त्यांची भीती कमी झाली, माझी भीती कमी होणार. ह्या सगळ्या गोष्टी आपण सावकाशपणानं आपण त्या यशाच्या शिखराकडे जात आहोत. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी. केवढा छान मुद्दा होता. आपण सगळे नेहमी मोठ्या मोठ्या लोकांच्याकडनं ऐकतो, विचार बनाये जिंदगी. हे विचार तुमची जिंदगी बनवतात ना, म्हणजे काय होतं की याच जागृत मनातून हे सगळे विचार तुमच्या सुप्त मनापर्यंत पोचत असतात. आणि हेच सुप्त मन त्याच्यावर तुम्हाला तुम्ही काय म्हणत असता तिथपर्यंत पोचवत असताय. मग का नाही चांगले विचार करायचे, का नाही चांगले चांगला विषय डोकीला द्यायचा. आणि मग ह्याच्यावर जर काम करायचं असेल ना, तर हा थोडा वेळ द्यायला पाहिजे. थोडा वेळ द्यायचाच आहे तर चांगल्याच ठिकाणी देऊया, जिथं ऑलवेज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह भेटतं तिथंच असायला पाहिजे. नाहीतर ना 99.9% आपण सगळेजण इन बिल्ट निगेटिव्हच आहोत. आपल्या डोकीमध्ये ते 60 ते 80,000 मिनिमम 60,000 24 तासात विचार येत असतात. 80,000 जादा जी चंचल असतात त्यांच्यामध्ये येत असतात. ह्यातले एवढे 99% विचार हे निगेटिव्ह येत असतात. एकदा एक दिवसभरामध्ये तुम्ही ऑब्झर्व करून बघा, पहिल्यांदा कुणी काय बोललं तर आपलं पहिल्यांदा मन जातं तिकडे निगेटिव्ह कडे. तो असा म्हणतोय, मग त्याला काय होतं, त्याचं काय असणार आहे, त्याला काय मिळणार आहे, लिंक दिल्या याला काय फायदा, लिंक मला देऊन, हा पहिल्यांदा विचार लोकांच्या डोकीत येतो. कायम 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 निगेटिव्ह बघणार. आणि हे आपलं सगळ्यांचं आहे. तुम्ही म्हणाल तुमचं आणि माझं सेमच विचार करतं,
पण आपण त्यातले जेवढे पॉझिटिव्ह कडे जातो, विचाराला त्याला पॉझिटिव्ह करायला लावतो ना, आपण भाग पाडतो, ट्रस्ट ठेवतो. म्हणून इथं विश्वास आणि श्रद्धा या 2 गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही जे करायला लागलाय ना, ते जर करत असाल ते विश्वासानं केला, तर तुमचं मन पॉझिटिव्ह विचार करतं. तुम्ही जे करायला लागलाय ते श्रद्धेनं केला, तर तुम्हाला तुमचं जे जागृत मन नाही, सुप्त मन जे आहे ना, ते मग तेच विचार करायला लागतं. तुम्हाला तिथपर्यंत नेऊन ठेवतं म्हणजे ठेवतं. त्यामुळे जे करायला लागलाय ते श्रद्धेनं करा, विश्वासानं करा, सातत्यानं करा आणि हे सगळ्या एवढ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपलं मन चेतन, अचेतन आपण ऐकायला लागलोय ना, तेच तुमचं अचेतन मन खूप छान ठिकाणावर आपल्याला नेऊन पोहोचवतं. आणि हेच काम करायला लागलेत वेट लॉस मॅरेथॉन वाले. वेट लॉस मॅरेथॉन वाले ठरवलेत की मला करायचंय. आता काय करायचंय? वेट लॉस करायचंय, डायबिटीस घालवायचंय, थायरॉइड घालवायचंय, जॉईंटचं प्रॉब्लेम्स आहेत ते घालवायचंय, अस्थमा घालवायचाय, गुडघेदुखी घालवायचंय. तुम्ही जे ठरवलाय ते. हे जे ठरवलंय ना, ह्या वेट लॉस मॅरेथॉन वाल्यांचं स्पेशल काम काय, की त्यांना स्पेशल गायडन्स पण भेटतो. खूप लोक म्हणतात हे केल्यावरच होतं, नंतर थांबतं. आयुष्यात सगळ्या गोष्टी त्याच असतात. तुम्ही केल्यावर भेटतं आणि तुम्ही आंब्याचं झाड लावलंय मोठं छानपैकी आणि त्याला पाणीच घालत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? त्याला पालवी फुटणार आहे, त्याला मोहर येणार आहे, त्याला फळ लागणार आहे? नाही ना. त्यामुळे ऑलवेज तुम्ही आयुष्यामध्ये जे ठरवता ना, त्याला कायम करत राहावं लागतं, ते टिकवायचं असेल तर. किती पण मोठं असेल, तुम्ही नाही घालत पण निसर्ग त्याला पाणी देतो म्हणून तर ते टिकतं. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी समजून घेऊन करायला लागला ना, खूप छान रिझल्ट येतो, जो वेट लॉस मॅरेथॉन वाल्यांना यायला लागला, कारण ते स्वतः करायला लागलेत. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट, वेट लॉस मॅरेथॉनचे ऑल कोचेस, वेट लॉस मॅरेथॉनचं संध्याकाळचं सेशन स्वाती जमदाडे मॅडमांसाठी पण स्पेशल तुम्हाला सांगते. किती लोकांना स्किन लई छान पाहिजे? स्वाती मॅडम एकच मिनिट. किती लोकांना स्वतःची स्किन लई छान पाहिजे? किती लोकांना वाटतं मला सुरकुत्याच यायला नकोत म्हातारपणी पण? परवा बघितलो आम्ही 80 वर्ष, किती 85 वर्षाच्या लेडीजला वाटत होतं स्किन छान ठेवायला पाहिजे. प्रत्येकानं वाटतं 85 हे वय आहे, वर्ष गेली, पण शरीर तेच आहे ना. आपल्याला कळायला लागले त्याला तसंच ठेवायला पाहिजे, त्याला तसंच भगवंताला सुपूर्त करायला पाहिजे. आणि त्यात जास्त अट्रॅक्शन असतं ते आपल्या चेहऱ्याचं, प्रत्येकाला स्किनचं, चेहराच नव्हे, ऑल स्किन. हातावर माझ्या सुरकुत्या पडायला लागल्या, मला नको असतंय ना. मग आपल्याला प्रत्येकाला जर त्याच्यावर काम करायचं असेल तर उद्याचं सेशन ऐका, सकाळचं मॉर्निंग फील स्टेशन. जबरदस्त नॉलेज त्याच्याबद्दल भेटणार आहे. त्यामुळे ज्याला ज्याला स्किन छान पाहिजे ते प्रत्येकाला लिंक द्या. त्याला स्किन छान पाहिजे असं वाटतं, त्याला लिंक द्या. त्याला तेच सांगायचं, तुझी स्किन छान राहायला पाहिजे ना, तर उद्याचं सेशन ऐक म्हणून सांगा. मग लोक काहीतरी सांगायला लागतं ना. सगळ्यांना पाहिजे मात्र आहे, पण सगळ्यांच्याकडं वेळ नाहीये. आपण सगळे ऐकतो, आपल्याला भगवंताने काही 1 तास एक्स्ट्रा दिलाय नाही, पण तरी आपण त्यातनं स्मार्ट टाइम काढलाय. आणि तसंच लोकांना आपण मदत करायची. लोकांना खरंच मदत करा, ऐकायला तरी द्या. जाऊ दे बाकी सगळ्याला पैसे लागतात, दुनियेत सगळ्यालाच पैसे लागतात.